तुम्ही किती लेट झोपा, किती लवकर झोपा, पण या सुखासाठी भाई तुम्हाला झोपत नाही लागणार भाई. मजा तर येते भाई मला. जे घरात बसलेत ना त्यांना मी सांगतोय, बघा आमच्याकडे जरा किती छान वाटतं आम्हाला. तुम्ही जे गोधडीत घुसलायत ना, थंडीची मजा घेताय. लग्न न झालेले, लग्न झालेल्यांना ठीक आहे भाई, त्यांचे दिवस आहेत. पण लग्न न झालेले काय करतात गोधड्यात नाही. तर चांगला रोड बघून आपल्या पोराने रस्ता चुकवलाय. आता काय करणार, चांगला रोड भेटला थोडी कोण ऐकणार आहे भाई. भाई तुम्ही कधी ओ बा कसं. सुप्रभात मंडळी, माझं नाव विशाल आणि द रोमियो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपली आज संडे राईड आहे आणि आपल्याला आता इथे एक मित्र भेटणार आहे. तो आय थिंक पहिल्यांदाच राईड जॉईन करतोय. ऑलरेडी मलाच खूप लेट झालं आहे आणि मी तुम्हाला माहिती असेल नेहमी कॅमेरा बंद करून बोलतो, नंतर अरे यार असं करत असतो. तसंच काहीतरी मी थोडीफार तुम्हाला माहिती देतो आता इथे. तो भेटल्यानंतर तो आत्ता भेटून दे, त्याच्यानंतर आपण थोडंफार बोलू. ऑलरेडी मलाच लेट झालं आहे. 4:30चा टाईम दिला होता, बघा मी कितीला आलो. इथेच कुठेतरी थांबला होता ते चायवाल्याच्या इथे आय थिंक. ओके हाय काय, अरे मला वाटलं कोणतरी दुसरा आहे, मला माहीतच नाही. तू माझं डीपी नाही दिसला मी आणि आवाज पण नाही ओळखला मी, मला लक्षातच नाही आला. पण मला लक्षात नाही आलं लगेच. चल नाही आपल्याला 37 मिनिट दाखवत आहे. आपला जो मीटअप पॉईंट आहे फर्स्टवाला, तिथे आपल्याला सँडी बिंडी सगळे भेटणार. आणि याला जर मी ओळखतो यार, मला आवाज पण नाही ऐकू आला. आपल्या महाबळेश्वरच्या राईडला हा तर आपला भाई सवंगडी होता, त्याचा भाऊ ना आला बिचारा, तो आला पाहिजे होता. छान आहे तो पण बोलायला घालायला, दोघं पण छान आहेत तसे. आपले जेवढे महाबळेश्वरची जेवढी पण राईड ना त्याच्यामध्ये असा कोणीच पोरगा नाही जो भाई गपचूप एकदम सन्नाटामध्ये राहिला भाई. कोणीच नाही भाई, एकदम सगळे एकदम जोमात होते भाई. हा असतं तर मी सांगितलं असतं भाई अजून 10 मिनटं थांब. ठीक आहे आता बघू. हा आपला डेलीचा रोड आहे, त्याच्यानंतर काय थोडाफार ओळखीचा नाही आहे, पण ठीक आहे. एवढं फास्टचं काय जायची गरज नाही, कारण आपण लवकर गेलो तरी कोणी ना कोणी लेट येतच. तर ठीक आहे, आता डायरेक्ट सँडीच्या आसपास गेल्यावरती आपण तुमच्याशी बोलू. पुढे तर आपलं बोलणं चालू राहीलच. आज थोडा कॉन्फिडन्स माझा हाय आहे आणि मी एकदम फ्रेंडली बोलतो तुमच्याशी. माहीत नाही काय एवढं फ्रेंडली झालं आहे. रोज रोज जर मी बोललो तुमच्याशी तर आय थिंक मला जास्त सवय होईल तुमची. ओ ले, यांचं खूप सारं काम चालू आहे यार इकडे. तर आता निघालं आहे, ऑलमोस्ट सगळे आलेत, फक्त अनिकेत तिकडे आहे आणि आपलं सँडी आहे. आपल्या या रोजच्या डेलीच्या गाड्या आहेत, तुम्हाला माहिती आहे. 390 आपली ही 250 ते आय थिंक नवीन आलं आहे. ड्यूक आय थिंक 250 आहे वाटतं, आय डोंट नो. आणि इथं आपली 310, आपला रोमिओ एक्स्ट्रीम आपल्याला बघायला भेटल्या. एक्स्ट्रीम आणि ही 160 आणि 160 250 एक तिकडे, ही आणि 160. यावेळी भाऊ ऐकत ना, आपला जोमात आहे फुल भाऊ, जोमात डर कोमात. क्यूट 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 बाईक आहे, क्यूट. रेड कलर छान वाटतं आणि 250 मला एवढी क्यूट वाटते ना भाई, खरंच खरंच खूप छान आहे गाडी. तर आता आपण निघू. मोजू किती जण, 1 2 3 4 5 6 7 8 जण आहेत. 8 जण आहेत, 8 जणी म्हणजे 13 जणातले 11 जण, 11 मधले 8 जण. तुम्ही बघू शकता. अजून किती कमी होणार, मॅनेजर बरोबर नाही भाई. तर आता आपण आता निघालो आहे. आपला मॅनेजर नाही आज, आपण मॅनेजरला खूप मिस करतो आहे. कारण आपला मॅनेजर आपल्या मागे असतो आणि त्याच्या मागे कोण नसतं. अमित पण नाही, अमित पण आपला पुढे असतं. त्याच्यामुळे म्हणजे कसं ते जास्त ओळखीचे आहेत ना, ते लगेच लक्ष जातं की अमित आहे म्हणजे ह्याच्या पुढे कोणी नाही. आणि तुषार मागे म्हणजे तुषारच्या मागे कोण नाही, असा सीन होतो. तर आज मला वाटतं आपलं सँडीच पुढे राहील आणि सगळे बहुतेक जण नवीन आहेत.
बहुतेक सारे, त्यामुळे त्यांचा चेहरा बसायला टाइम तर लागणार भाई. एक ट्रकवाल्यांचा काय विषय असतो काय माहीत नाही. रोज 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 काय ना काय यांची घडामोडी चालूच असतात यांच्या. हो भाई, बेकार रोड आहे, मध्ये मध्ये बेकार रोड आहे भाई. तुम्ही कधी ओ बा कसम, तुम्ही किती लेट झोपा, किती लवकर झोपा, पण या सुखासाठी भाई तुम्हाला झोपत नाही लागणार भाई. मजा तर येते भाई मला. जे घरात बसलेत ना त्यांना मी सांगतोय, बघा आमच्याकडे जरा किती छान वाटतं आम्हाला. तुम्ही जे गोधडीत घुसलायत ना, थंडीची मजा घेताय. लग्न न झाले, लग्न झालेल्यांना ठीक आहे भाई, त्यांचे दिवस आहेत. पण लग्न न झालेले काय करतात गोधड्यात नाही. भाई ह्याची मला खूप भीती वाटते भाई. हे जे बांधतात ना भाई, एवढं काय बोलू नाही शकत भाई. मला तर जाम भीती वाटते भाई, याचा विषय हार्ड आहे. बघू शकता आता थोड्याच वेळात आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन तर होईलच. त्याच्या आधी बघू शकता काय व्ह्यू दिसतोय, एक नंबर व्ह्यू दिसतोय. आता वाजले 6:47. थोड्याच वेळात आपल्याला सूर्यदेव दिसतील. आणि या व्ह्यूला सूर्यदेव भाई दिसल्यावरती जो काय नजारा दिसेल ना भाई, खतरनाक एकदम पावर. आणि आपल्याला आता नाश्ता करायचा पण प्लॅन झाला आहे. बघू आता सँडी कुठे थांबवते नाश्ता करायला. हायवे तर खूप मस्त आहे. आपण एकदम 80चा स्पीड क्रूज करू शकतो एकदम प्रॉपर धरून. पण रायडर आपले नवीन आहेत त्याच्यामुळे थोडे ते मागे आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही. नाश्ता केल्यानंतर थोडं त्यांना पण अनकम्फर्टेबल वाटत असेल तर बोलणं करून करून थोडी फ्रेंडशिप वाढली का ते पण थोडं स्पीड मॅनेज करतील. पण जो व्ह्यू दिसतो ना भाई, जो नजारा आहे ना, इथली जी मजा आहे ना भाई, खतरनाक वेगळीच मजा आहे. बघा ना, फुल गाव टाईप वाटतं मला. आणि या रोडवर जर मला वाटतं ना महाबळेश्वरचे रायडर असतात ना भाई, बघायला नको, वेगळीच मजा घेतला नाही असते. बघा समोरचा रोड तुम्हाला इथून डोळ्याने दिसतोय, त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शन नाही. तर आपण आता नाश्ता करायला थांबणार आहे. बघू आता काय सीन आहे. एक तर आपण लोणावळ्याच्या आसपास थांबू किंवा सँडीला माहिती आहेत काही हॉटेल. कारण सँडीच्या इकडच्या डेलीच्या बाई ट्रिप आहेत. सँडी गेले 5-6 वर्ष व्लॉग बनवतो, तर त्याचा रोड म्हणजे हा घरचा रोड झाला असेल. माझ्यासाठी तर बाई खूप नवीन रोड आहे ते. म्हणजे मी लोणावळ्याला जातो पण बाई एवढं पण जात नाही कंटिन्यू. सँडी तर आपला कंटिन्यू जात असतो. वाव, बघू शकता समोर जे घरात झोपलेत ना त्यांनी बघा भाई काय दिसतोय व्ह्यू समोरचा, खतरनाक. आय थिंक हा नवीन आहे वाटत, थोडासा घाबरतोय तो अजून. ठीक आहे, होईल याला कवर होता येतं. कसं असतं, रेग्युलर आपलं गाडी हातात पाहिजे, हळूहळू हळूहळू होतं कवर. आता माझी पण गाडी मी 3 वर्ष चालवली, त्याच्यानंतर माझ्या गाडीवरती माझा हात बसलाय. असं नाही की पहिल्याच वर्षी हात बसला. आता हे माझं 3रं वर्ष कंप्लीट होईल या एप्रिलला. तेव्हा कुठे माझ्या गाडीवरती थोडा माझा असा चांगला हात बसला आहे. तर मला नवीन रायडर्सला एकच सजेशन आहे. म्हणजे सजेशनमध्ये मी काय एवढं प्रो नाही आहे, पण जे मला वाटतं एखाद्याला सांगूचं माझ्या एक्सपिरियन्सनुसार, तर तुम्ही स्वतःवरती थोडं कंट्रोल ठेवा जोपर्यंत तुम्ही नवीन आहात. कंट्रोल म्हणजे गाडीवरती कंट्रोल ठेवा, तुमच्या इमोशनवर कंट्रोल ठेवा. रोड बघून तुम्ही गाडी पळवू नका. तुमचा कंट्रोलचा किती फिट्ट असा तुमचा हात बसला तुमच्या गाडीवरती हे समजून तुम्ही गाडी स्पीडअप करा, असं मला तरी वाटतं. भाई काका दिसत नाही, तुम्ही रस्ता क्रॉस करताय रे. आणि रोडची मजा तर आपण घेतच आहोत. बघू शकता काय रोड आहे भाई, खतरनाक. मला तर खूप रोड आवडला, खूप म्हणजे खूप. वाव, बघा पुन्हा हा मस्त पॅच तयार झाले. बा कसम काय रोड आहे बे. आपली सकाळ एकदम मजेशीर जाते ना, खतरनाक एकदम. कसं टॉप लेवल सारखं वाटतं, एकदम टॉप. विषय कसा टॉप आहे आपला, भारी वाटतंय. मस्त रोड आहे एकदम भाई. मला तर असं वाटतं मी लडाखला आले भाई, खतरनाक. खतरनाक वाटतंय भाई, काय पण बोला. वा
भाई मला हा रोड ना खूप आवडला. आम्ही आता कसारा घाट चढल्यावरती नाश्ता करायला थांबणार आहे. तिथं आमचा एक मित्र भेटणार आहे. त्याच्यानंतर मग तो जॉईंट होणार आहे. आय थिंक तो जवळपासच इथे कुठे राहतो. बा कसं हे असं टर्नला करणं भाई खूप चुकीचं आहे भाई. तुम्ही टर्नला हे ओव्हरटॅक करता मोठ्या गाड्या, फालतू आहे भाई. खरंच फालतू म्हणा. हे किती रिस्की होऊ शकतं भाई. मजा तो आ रहा है ना भाई. जाम बूम भाई. सुपर बाईक आली ना भाई, आवाजावरनच भाई वेगळी अशी स्माइल येते चेहऱ्यावरती सुपर बाईक बघितल्यावर भाई. कोणते काय होते. मला तर भाई रोड खूप आवडला यार. असं वाटतं ना रोडवर नुसतं पाण्यासारखं जावं भाई. पण हे आपले काय काय रायडर मागे आहेत ना, त्याच्यामुळे त्यांच्या सोबत चालणं गरजेचं आहे. बाबाचा डबा, बाबाचा डबा. तर हा सँडीचा स्पेशल असा ढाबा आहे जिथे सँडी आपला थांबतो दरवेळी. तो बोलतो इथे नाही थांबलो म्हणजे आपली राईड वेस्ट असा विषय येतो भाई. सँडीचा चेहरा बघ, अंड्यासारखा सोललाय. हे झोपा काय करतो तू मागे. आवाजावरूनच कळतंय त्याच्या. असंच त्या टप्पावर त्याचा आडवा ना कधी वेळा नव्हता तेव्हा, त्याच्या आधी झोपत होतो तेव्हा जागा होतो. लेट्स गो. आता मस्त वाटतंय. आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन झालं नाही कारण आम्ही नाश्ता करायला बसलो आणि सूर्यदेव वरती आले. तर बघू शकता सकाळचे वाजले 9:26, सॉरी 8:26, 8:30 वाजले. 9:26 कुठे वाजतील, 8:30 वाजले. आणि मस्त असं आता निघालोय फ्रेश. GT भाई कुठे घुसवते तू, जागा आहे का घुसवायला. GT चालवतो पण हे नाही, सेन्स नाही चालत त्यांचा. आता तो कुठे लेफ्ट साईडने घुसतोय, मूर्ख आहे का तो. तुला जायचं तर राईटने जा ना, काय दाखवतोय. सेन्स नावाची गोष्ट ना माणूस. मला त्या GT वाल्याचा विषय काय समजत नाही. तुम्हाला जर समजलं तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की त्याचा काय विषय आहे. त्याला एवढी इकडून जागा आहे, तो पुढे जाऊ पण शकतो, पण एवढा तिथंच नटतोय का मला ते समजत नाही. नॉनसेन्स. तर चांगला रोड बघून आपल्या पोराने रस्ता चुकवलाय. आता काय करणार, चांगला रोड भेटला थोडी कोण ऐकणार आहे भाई. आता मेन हायवेवरून आम्ही रिटर्न आलो, हे तर तुम्हाला माहितीच आहे. मग आतमधल्या साईडला आलो. हे घाटेन देवी प्रसन्न म्हणून देव आहे इकडे. तर तो राईट मारला, इकडून जाताना लेफ्ट आणि तिकडून रिटर्न येताना राईट मारला. ओके, तर आपण जातो वॉटरफॉलला. तिकडे गेल्यावर तुम्हाला कळेल काय वॉटरफॉल आहे, कसं आहे, काय आहे. खराब रस्ता प्रॉब्लेम आहे का ना. जेवढा खाल्लंय ना तेवढा आतमध्ये नुसतं टुनटुन्या बॉलसारखं उडत असेल भाई. या रोडला सावकाश भाई, हे टर्न ना समजत नाहीत.
एक वेळ तर हायवेचे रोड समजतात पण हे टर्न समजत नाही भाई. वाव, एक नंबर रोड आहे. बघू शकता मित्रांनो काय समोरचा व्ह्यू दिसतोय. बघू शकता खाली किती उंच आहे आणि जो रोड आहे ना भाई एक नंबर रोड आहे. काय पण बोला, एवढी मोठी दरी आहे आणि वरतून आम्ही चाललो. एवढा घाट आहे ना, म्हणजे घाटाला जे टर्न आहेत ना एक नंबर टर्न आहे. म्हणजे जीवाला ना असं सुख देतं. सुख जे बाईक चालवण्याने जे सुख हायवेला भेटत नाही ना, त्या या टर्नला भेटतं. आणि टर्नपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे हा जो गावाचा रोड गेला, आजूबाजूला झाडे हिरवळ पूर्ण आणि जी हवा थंड लागते ना आणि खाली दरी, म्हणजे पूर्ण ना गावसारखा फील येतो. आणि मला वाटत नाही अजूनपर्यंत अशी आम्ही राईड कधी केली. एकदा जंजिऱ्याला जाताना आम्ही राईड केली होती, तेव्हा माझे दुसरे फ्रेंड्स होते, तेव्हा पण सेम फील आला होता भाई साहब. खरंच खूप छान आणि एक नंबर वाटते. मी तुम्हाला सांगू नाही शकत की मला इथं कसं फील होतं आहे, पण मी तुम्हाला नक्की सांगेन की ही नक्की राईड या रूटनी नक्की करा. खरंच अमेझिंग, मला जाम आवडलं भाई. मी एकदम ना गुंतून गेलो. मी कॅमेरा बंद केला होता कारण मी या रोडचा, या हवामानाचा, या दृश्याचा एवढा आनंद घेत होतो ना, मन सोक्त असा सिंग माझ्यात मस्त मी गुंतून गेलो होतो भाई साहब. खरंच एक नंबर. बघा तुम्ही बघून का, तुम्हाला जर इथून फील घेता येत असेल घर बसल्या तर घ्या फील. पण नक्की या संडे भाई घरात बसण्यापेक्षा हा फील घेतलात ना, मला वाटतं तुमचा जो थकवा आहे ना ह्याच्यात निघून जाईल. तुम्ही जो घर बसल्या जो थकवा पुन्हा ओढून घेता ना एका जागी, पुन्हा अंग दुखी, त्याच्यापेक्षा इथं या भाई, तुमचं पूर्ण अंग एकदम क्लिअर होऊन जाईल भाई साहब. खरंच खतरनाक. आता आपण एंट्री केलं आहे. रोड एक नंबर आहे, टर्न पण एक नंबर आहे. ऊन जास्त नाही लागलं, थोडंफार आता जॅकेट घातले म्हणून थोडंसं असं गरम व्हायला लागलं आहे. पण ठीक आहे, खूप मजा आली. मी त्याच मज्जेचा आनंद घेत होतो म्हणून व्हिडिओ चालू नाही केला. आता व्हिडिओ चालू केला, चार्जिंग पण संपत आले. प्लेस सी सगळे आता भेटले जे मागे पुढे होते ते. तर आता लेट्स गो बेबी, द रोमिओ इज हिअर. हो चला, आपण एंट्री तर केल्या. आता एक नंबर रोड आणि एक गाव पण एकदम एक नंबर गाव आहे भाई सब. गावाला काय विषय नाही भाई. हे भाई साहब, त्याच्यावरनं तुम्ही ब्रेक पण नाही मारू शकत, अशी कंडिशन असते. ब्रेक मारलात ना तर डायरेक्ट स्लिप होणार टायर. मग त्यापेक्षा काय करा, जेवढे ॲक्सिलेटरवर गाडी कमी करता येईल ना स्लो, तेवढी करायचा प्रयत्न करा. बघा रोड किती छोटा आहे यार, मस्त वाटतंय बघायला. किती दिवसानंतर एवढा छोटा रोड बघितलाय ना, भारी वाटतंय. असं वाटतं कोणातरी गावच्या घरात जातोय. वाव वा, किती छान वाटतं समोर बघायला भाई. नजारा तुम्ही बघू शकता समोरचा भाई, एक नंबर वाटतं. हे काय करतोय माहिती आहे, हे आता जे झाडं आहेत ना ते तोडतात आणि त्याचा जो फांद्या बिंद्या असतात ना सुकवतात. आणि ते शेती करताना ते कामाला येतं. मग आता ते तोडून ठेवतात, मग ते सुकून जाते. बघा ते तोडून ठेवले पूर्ण. मग सुकलं ना की जेव्हा भात पेरणी असते ना त्याच्या आधी एक भाजावळ म्हणून करतात. मग त्याच्यावरती हे यूज करतात भाजायला, म्हणजे त्याच्यामध्ये जमीन भाजली जाते. तुम्ही शिकलंच असाल, जमीनची मशागत केली जाते, भाजली जाते, ते तसं. आणि झाडं कापल्याने थोडं क्लीन पण होतं. म्हणजे झाडांना आता पाऊस पडणार नाही याच्या पुढे, मग झाडांना चान्स भेटतो आणि नीट अशी हवा पण भेटते, पाणी पण भेटते. त्याच्या खाली एकदम स्वच्छता ठेवल्यावरती झाडाला चांगल्या फांद्या पण फुटतात. म्हणजे ग्रोथ होते झाडाची. याचा मागचा मिनिंग आहे, ग्रोथ पण होते आणि जो त्याचा फांद्यांचा जो पाळापाचोळा आहे तो शेतीच्या मशागतीसाठी यूज पण होतो. असं आहे. किती नॅरो रोड आहे पण शोभतोय हा रोड या जागेला. ड्रूम ड्रूम ड्रूम.
8180 भाईसा काय रोड आहे. सावकाश 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 सावकाश. कसं आहे इथे ना तुम्ही गाडी घेरवरती सोडून दे, ब्रेक पण यूज करू नका. मागचा थोडा ब्रेक यूज केला तर चालू शकता, पण पुढचा ब्रेक तर भाई अजिबात चुकून पण यूज करू नका अशा सिच्युएशनला. लय डेंजर, डेंजरमध्ये जाम डेंजर ना ब्रो. वाव भाई काय वाटते ना मला, वेगळाच फील होते भाई, मजा आले. बघा झाडं तोडलेत ना, त्याचा स्मेल येतोय. ह्याच्यातून गाडी चढवायला का प्रॉब्लेम नाही, पण उतरताना थोडं प्रॉब्लेम होतो. मलाही प्रॉब्लेम होतो, असं नाही की कोणाला. ऑलमोस्ट पोचलोय ना. त्याला माझ्यावर काय बटन टाकतो, माझी बॉडी बघ. टोमॅटो सारखा खाली जातोयस. हॉटेल 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 स्नेहा गार्डन. आता जरा मस्त जेवून निघालोय. सगळ्यांना घरी जायची थोडी थोडी घाई आहे, जास्त घाई नाही. रामला ऑलरेडी तिकडे लेट झालं आणि पेट्रोल भरायला पण गेलो आणि थोडं जेवलो पण आरामशीर, त्याच्यामुळे थोडंसं असं लेट झालं आहे आम्हाला. पण ठीक आहे, आता निघालोय. काय माहिती किती ट्रॅफिक भेटणार आहे आपल्याला. आणि हा मध्ये मध्ये रोड पण खतरनाक आहे भाई. त्यांची ॲडव्हेंचर बाईक आहे भाई, आमची नॉर्मल बाईक आहे. ॲडव्हेंचरवाले भाई जातात रपारा आणि सगळे मागे, नॉर्मलवाले तर मागे आहेत भाई. सगळे ॲडव्हेंचरवाले सगळे तिघं पण पुढे आहेत. हे दुःख आम्ही कधी भाई विसरणार आणि कधी आमच्या आयुष्यातून जाणार. भगवान कुछ दया कर ले. नाही रे, ठीक आहे, आयुष्यात जे होणार आहे ते हळूहळू होऊन दे, काही घाई नाही. आपलं असेल तर टायमावर भेटेल, वेळ लागला तरी चालेल. सगळ्या गोष्टी सुखाने आणि नीट भेटल्या पाहिजेत. उगाच घाई नको. दुसऱ्याच्या ताटातलं खेचून घ्यायला आपली सवय नाही पाहिजे. आपल्या ताटात आल्यावर आपण ते आपल्याला भेटणार आणि तेव्हा आपण आनंदी पण असतो. मगासपासून आता कुठे चांगल्या हायवेला टच झाले भाई. काय रोड होता तो, तुम्हाला दाखवण्याच्या पण लायकीचा रोड नव्हता भाई. मला वाटतं ना माझ्या गाडीचे स्क्रू डिले झाले असते भाई. हे ॲडव्हेंचरच्या नांदात आलो आम्ही तिकडून भाई. मागचे कसे येतील ना भाई, शिव्या आलं असेल, शिव्या. एवढा बेकार रोड म्हणजे मी काय म्हणते बघा की माझ्या गाडीचे स्क्रू ढिले झाले असतील. स्क्रू म्हणजे समजून जा किती बेकार. धडधड 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 धड कंटिन्यू धडधड. असं म्हणजे खड्डेच ना मोठे, नुसते छोटे खड्डे, धडधड धडधड धडधड.
भाई उभं राहिलो तरी भाई धडधड धडधड अक्षरशः भाई कंटाळलो भाई त्या पॅच्या. अक्षरशः मलाच भीती वाटायला लागली भाई उगाच आलो इकडं. ते 10 किलोमीटर लांबून गेलं परवडलं आणि तो रस्ता नाही परवडणार. म्हणजे समजून जा तुम्ही काय रोडची कंडिशन असेल. आपण आता इथं पुढे राईट मारू. 2.4 किलोमीटर झालं का. नागेश एकदम सरळ सरळ गेला. ॲक्च्युली तो नागेश थांबला होता टोल नाक्यावरती माझी वाट बघत लेफ्ट साईडला, आणि मी टोल नाक्याच्या मधोमध गेलो. नंतर त्याचा फोन आला, तर आता तिथे भेटलो मी ब्रिजजवळ. तो आता एक सरळ सरळ जाईन आणि मी आता जोगेश्वरीचा पवई मार्ग पकडून जाईन पुढे. आणि बाकी सँडी पिंडी प्रतिनिधी पोचले ऑलमोस्ट. आणि बाकी अनिकेतचे आय थिंक सर्व मागे आहेत. सगळ्यांचे मॅसेज ते येतीलच ग्रुपवरती. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.